तर सामन्याला सुरुवात होते एकदंत 11 घनसोली विरुद्ध 1 सोल्युशन 48 कारावे. सामन्याला सुरुवात होते. सलामीचं पहिलं षटक पॉवर प्लेचं एक निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज दिलीप. स्ट्रायकिंग याला फलंदाज जर पाहिला तर समोर असेल यश मोरे. तर नक्कीच याच्या माध्यमातून एक क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा आपल्यातून अलॉंग द कार्पेट चेंडू फटका पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले गेल्या धावफलकावरती 2 धावा लागत आहेत. 2 धावाने धावफलक पुढे सरकला जातोय. शून्यातून निर्मिती केली जाते या धावफलकाची. 2 या आकड्यावरती गोलंदाजीवरती आपण पाहतोय. राऊंड द विकेट दिलीप गोलंदाजीसाठी आलाय. एकदंत 11 या घनसोली या संघाचं पहिले षटक एक जबाबदारीचे षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी दिलीप आतापर्यंत एकदंत घनसोली या संघाकडून चांगलं क्रिकेट राहिले. यावेळेस मात्र दर्जेदार फटका डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होतोय. अमर त्या ठिकाणी चांगला झेल पकडला जातोय. अक्षयला जावं लागेल माघारी. विकेटचं पतन. पहिला गडी या ठिकाणी माघारी परततोय. डीजे. तर नवीन फलंदाज कार्तिक मैदानामध्ये दाखल होईल. ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या त्यानंतर मात्र अक्षय माघारी परततोय. अक्षयची जागा घेण्यासाठी नेट नंबर 3 फलंदाजीला येतोय कार्तिक. यश बाद झालंय. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात एकदंत 11 घनसोली या संघाकडून. ज्या विकेटची प्रतीक्षा होती त्या यशला मात्र अपयशी ठरवत माघारी पाठवलं जाते. आता मात्र एक डावखुरा फलंदाज मैदानामध्ये 1 सोल्युशन 48 कारावे या संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर डावखुरे फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी घातक ठरले जातात. आजचा दिवस जर पाहिला तर भारतात एक स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचा वाढदिवस आहे 12 तारीख. आणि नक्कीच आज जर पाहिलं तर एक डावखुरा फलंदाज मैदानामध्ये कार्तिक. तर गोलंदाजीवरती पुन्हा एकदा दिलीप सज्ज होतोय. पाहूया दिलीप या कार्तिकला थांबवतोय की काय. यावेळी चांगला सटीक टप्पा गॅपमध्ये फटका जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमर चांगली फेकी करेल. एक धाव घेतली गेली. पॉवर प्लेचे षटक आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर एकदंत 11 घनसोली या संघाकडून चांगल्या गोलंदाजीची जी अपेक्षा होती आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. दिलीप या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या रीतीने थांबवलं गेले. या फलंदाजाला बीट करतोय. सातत्याने कमीत कमी धावा कमी खर्चिक गोलंदाजी या गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून केली जाते. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय. अक्षय येईल स्ट्रायकिंगला. बऱ्याच वेळ जर पाहिलं तर 3 चेंडूचा सामना अगदी नॉन स्ट्राईक एंडला पाहिलाय परंतु आता स्ट्राईकला पोहोचलाय. यावेळेस मात्र आलेल्या घुटनात एक तमाशा देख. परंतु यावेळेस काय चित्र होतंय पाहायला लागेल. परंतु डी क्षेत्रात एक धाव. कुठेतरी झेल होणं गरजेचं होतं. इथे जर झेल झाला असता तर दबाव निर्माण झाला असता 1 सोल्युशन 48 कारावे या संघाविरोधात. तर धावफलकावरती 4 चेंडू 4 धावा. एक चांगलं प्रगतीपूर्वक षटक या ठिकाणी हाताळताना दिलीप गोलंदाजीवरती. आणि नेहमी म्हटलं जातं ज्याचा सुरुवात गोड त्याचा शेवट गोड. परंतु या ठिकाणी अजून देखील 3 षटकाचा सामना शिल्लक असेल. अजून देखील पहिल्या षटकातील यावेळेस मात्र अक्षयच्या बॅटमधून दर्जेदार फटका. काव कोणाच्या डोक्यावरून चेंडू चालाय. सीमारेषा पाराने हा येतोय ब्रँडेड षटकार डीजे. थँक्यू डीजे. आणि नक्कीच आज आपण जर पाहिलं तर आगरी कोल्यांचे मायमाऊली आई एकविरा देवीचं सुमधुर संगीत या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलं. आणि खऱ्या अर्थाने हे संगीत वातावरण निर्मिती करत असतं.
यावेळेस मात्र दिशेवरचं नियंत्रण फसलंय, दशा बिघडली गेली. गोलंदाज ज्या पद्धतीनं पहिले 4 चेंडू जर पाहिले तर अगदी 4 बॉलवरती थांबवलं गेलं होतं, फक्त 4 धावा खर्च केल्या होते. त्यानंतर मात्र अक्षयने षटकार खेचला आणि कुठेतरी दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतोय, दिलीप या गोलंदाजावरती. 11 धावा, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनमध्ये फटका केला, चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेषा पार आणि हा येतोय अक्षयच्या बॅटमधून सुंदर चौकार. डीजे थँक्यू डीजे. तर या ठिकाणी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचले 15 या आकड्यावरती. 15 धावा धावपालकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजीवरती राजूला आमंत्रित केले गेले. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये सुरुवातीचे 4 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले, परंतु त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 आक्रमक फटके पाहायला मिळाले ते गोलंदाज दिलीप याच्या गोलंदाजीवरती अक्षयच्या बॅटमधून. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी राजू तयार होतोय. राजू नक्कीच पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये राजू नक्कीच कार्तिक या फलंदाजाला रोकेल की काय, थांबवेल की काय, हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर राजू निघतोय गोलंदाजीवरती, समोर असेल फलंदाज कार्तिक. यावेळेस मात्र पंचांचा इशारा, 22च्या स्वरूपात ही एक धाव धावपालकावरती अंकित केली जाईल. अतिरिक्त स्वरूपात ही धाव धावपालकावरती लागली गेली. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीनं जर पाहिलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची थिक एज कुठेतरी लागली आणि यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू घोषित क्षेत्रात विसावला जातोय. तर धावपालक 16 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना राजू गोलंदाजीवरती पुन्हा एकदा निघतोय. यावेळेस मात्र दर्जेदार फटका येतोय. क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी चुकी होते. या चुकीचं रूपांतर जर पाहिलं तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तुम्हाला झेल घ्यावे लागतील. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर तुमच्याकडून झेल जर सुटला तर क्रिकेटचा खेळ मात्र मित्रांनो अवघड होऊन जाईल, कारण की कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण अनेक वेळा तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं आणि तेच समीकरण एकदंत 11 घनसोली या संघाकडून थोडंसं बिघडताना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनमध्ये फटका केला. क्षेत्ररक्षक अमर त्या ठिकाणी तैनात आहे. अगदी हरणाच्या गतीने चित्त्याच्या वेगाने फेकी केली जाते आणि तोपर्यंत एकच धाव येईल. चांगल्या रीतीनं मिड विकेट रिजनमध्ये जर पाहिलं तर अमर त्या ठिकाणी तैनात आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, एक गुणवान प्रतिभावान खेळाडू आहे एकदंत घनसोली या संघाचा. आणि खऱ्या अर्थानं राजू आतापर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला. 3 बॉलची सांगता झाली. 3 बॉलच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 3 धावा खर्च केले आतापर्यंत या गोलंदाजानं. यावेळेस मात्र अक्कूट टप्प्याचा चेंडू आणि नक्कीच अचूक टप्पा करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी कार्तिकच्या फलंदाजीमधून पाहायला मिळतोय आणि हा जातोय ब्रँडेड षटकार. डीजे आणि नक्कीच कार्तिक या फलंदाजानं दाखवून दिलं की तुझ्या गोलंदाजीमध्ये, तुझ्या हातामध्ये जर चेंडू फिरवण्याची जादू असेल तर माझ्या बॅटमध्ये देखील ती ताकद आहे. मी देखील षटकार चौकार खेचू शकतो आणि तो षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अक्कूट टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय. 38 सर्कलमध्ये होते गडबड. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिलं तर जरूर झेल घेण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचते. तर या सामन्यादरम्यान जर पाहिलं तर ओमकार मडवी त्याचबरोबर कुणाल जाधव गुणलेखकाची भूमिका साकारताना अतिशय चांगलं गुणलेखन केले जातं. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये फटका केलाय.
अमर पुन्हा एकदा फेकी करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव होते की काय आणि तत्पूर्वी फेकी केली गेली. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी. 2 षटकाची सांगता होती. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचते 28 या आकड्यावरती. 28 धावा धावपलकते लागल्या गेल्या. कैलासवासी भावेश मडवी त्याचबरोबर सुनील पाटील व शुभम मडवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ BS बॉईज दिवा कोळीवाडा आयोजित BS कप 2021 ही दर्जेदार क्रीडा आपण पाहत आहात. ज्या पद्धतीनं ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सचिन मुंडे अँड संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून दाखवली गेलेली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी प्रसिद्ध असलेला यूट्यूब चॅनल त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील दाखवलं जाते. 2 षटकाची सांगता होते. आता मात्र गोलंदाजीला आमंत्रित केले गेले ते अमर याला आणि अमर खऱ्या अर्थानं कशा रीतीने गोलंदाजी करतोय ज्या खेळाडूचं क्षेत्ररक्षणामध्ये कौतुक केलं जात होतं परंतु आता गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची छाप सोडतोय हे देखील पाहावं लागेल. अमरकडून मोठ्या अपेक्षा असतील. 2 षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी 13च्या सरासरीने 26 धावा कुठल्या गेल्या. आता मात्र या 2 षटकामध्ये एकदंत घनसोली या वन सोल्युशन 48 या संघाला किती धावापर्यंत रोखतोय हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र अक्कोटप्प्याचा चेंडू सफल होऊन पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार डीजे. अक्षयाची फलंदाजी जर पाहिली तर आतापर्यंत 5 चेंडू या खेळाडूने खेळले गेले तर 5 चेंडूमध्ये 18 धावा आपल्या फलंदाजीमधून तर 5 चेंडू 18 धावांची गरज 18 धावा या ठिकाणी जमा केल्या. फलंदाज अक्षय याने चांगली फलंदाजी. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर ज्या पद्धतीनं कार्तिक ज्या वेळेस स्ट्राईकवरती जातोय त्यावेळेस मात्र अगदी खराब चेंडूची प्रतीक्षा केली जाते. जसा खराब चेंडू मैदानावरती पडला जातोय त्यावेळेस मात्र त्याचा खरपूस समाचार देखील या 2 फलंदाजाच्या माध्यमातून घेतला जातोय. आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती या षटकार खेचलाय. धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोचले. 34 आकड्यावरती. तर बाईच्या स्वरूपात ही एक धावपूर्ती अंकित केली जाईल. 35 धावा धावपूर्ती लागले गेल्या. 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 28 धावा 2 गोलंदाजांना प्रमुख गोलंदाजाने खर्च केले होते. त्यानंतर आता अमर याला गोलंदाजीची जबाबदारी दिली. अमर देखील पहिल्या चेंडूत षटकार खाल्लाय परंतु मोठ्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना अक्षय मात्र चांगली फलंदाजी. लाजवाब दर्जेदार क्लासिकल फटका पाहायला मिळतोय आणि हा येतोय षटकार डीजे. तर 41 धावा. थँक्यू डीजे. तर 41 धावा धावपूर्ती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटची एज डी क्षेत्रात चेंडू चाललाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर अक्षय फलंदाजी करतोय. अगदी 25 धावांची फलंदाजी या घनसोली संघाच्या विरोधात. सलामीचा फलंदाज आहे अक्षय. चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जाईल तोपर्यंत चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार आणि हा येतोय 4-4-4 चौकार डीजे.
हवा धावपरती लागल्या गेल्या. ज्या पद्धतीनं पाहतोय फलंदाजीला अक्षय चांगली फलंदाजी आत्तापर्यंत 29 धावांची खेळी या खेळाडूच्या माध्यमातून खेळली गेलेली आहे. ती वन सोल्युशन 48 कारावे या संघाकडून आणि या 9 चेंडूमध्ये 29 धावा कुठल्या गेल्या. चांगली फलंदाजी लाजवाब फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि अजून देखील तिसरं षटक यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र गोलंदाज अमर बीट करून जातोय. एक धाव जरूर घेतली जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 47 आकड्यावरती. 3 षटकाची सांगता होते. अमरचं देखील एक मागडं षटक लांबलचक षटक ठरलं गेलंय आणि एकदम ते 11 या गनसुल या संघाचं जर पाहिलं तर वन सोल्युशन 48 या संघानं प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 47 धावा धावपरती लागल्या गेल्या आणि अमर याने वैयक्तिक आपल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या गेल्या. खऱ्या अर्थानं कुठेतरी एकदंत 11 गनसोली या संघाकडून जर पाहिलं तर एक चौथं षटक शिल्लक असेल. हे चौथं षटक तारणहार षटक असेल. ज्या पद्धतीने जर धावा पाहिल्या तर 3 षटकामध्ये अक्षरशः 47 धावा कुठल्या गेल्या. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळेल फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु गोलंदाजीवरती चौथं षटक हाताळण्यासाठी श्री गोलंदाजीवरती येतोय आणि श्रीला कुठेतरी श्री गणेशा करावं लागेल या धावसंख्या रोखण्याचं. ज्या पद्धतीनं पहिल्या सुरुवातीपासून हा रणसंग्राम पाहतोय, ज्या पद्धतीनं या 2 फलंदाजाची फलंदाजी पाहतोय तर कुठेतरी या षटकामध्ये अगदी कमी खर्चिक कंजूस गोलंदाजी करतोय की काय श्री हे देखील पाहावं लागेल आणि श्रीला चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. तर श्री निघतोय गोलंदाजीवरती. ओव्हर द विकेट मारा करेल अक्षयसाठी, जो अक्षय आतापर्यंत गोलंदाजावरती आक्रमक ठरत होता. यावेळी देखील जेव्हा फटका आणि नक्कीच राजू कंक यांच्या डोक्यावरून चेंडू चालाय सीमारेषा पार आणि हा येतोय दे धक्का ले छक्का आणि नक्कीच 53 धावावरती धावफलक जाऊन पोचलाय. चांगली फलंदाजी कुठेतरी गोलंदाजाची डोकेदुखी ठरलेला अक्षय मोरे हा फलंदाज 36 धावावरती खेळतोय. अजून देखील आपलं या स्पर्धेमधील वैयक्तिक अर्धशतक सादर करण्यासाठी 14 धावांची गरज असेल आणि या स्पर्धेतील अर्धशतक आपल्या क्रिकेट जीवनातील अर्धशतक या ठिकाणी सादर करतोय की काय हे देखील पाहावं लागेल. अक्षय मोरे या फलंदाजाला संधी आहे ते अर्धशतक करण्याची. यावेळेस खोलो टप्प्याचा चेंडू होता. जर पाहिलं तर व्हेरिएशन कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीची संधी होती परंतु ज्या प्रकारे डेंजर एंडला धावत होता फलंदाज कार्तिक तत्पूर्वी मात्र अगदी सुखरूपरित्या पोहोचला जातोय. 55 धावा धावपुरती लागले गेल्या. अक्षय मोरे अजून देखील जर पाहिलं तर 12 धावांची गरज असेल अर्धशतकासाठी. चौथ्या षटकातील जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय. अक्षय मुसदे यावेळेस हे हेलिकॉप्टर उडवलंय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. राजू कंक कुठेतरी चुकी करतोय परंतु राजूच्या मदतीला राजू धावून जातोय. तत्पूर्वी घेतल्या गेल्या 2 धावा अक्षय मुसदे आणि नक्कीच 57 धावा धावपुरती लागली गेल्या. अजून देखील अर्धशतकासाठी 10 धावांची गरज असेल. अक्षय मुसदे या फलंदाजाला चांगली फलंदाजी आता जर पाहिले तर वन सोल्युशन 48 कारावी या संघाकडून करताना लाजवाब फलंदाजी. ज्या पद्धतीने सलामीला कर्णधारानं विश्वास दाखवला त्या विश्वासाला अगदी विश्वासपात्र फलंदाजी पाहायला मिळते अक्षय मुसदे या फलंदाजाकडून. पुन्हा एकदा श्री निघतोय गोलंदाजीवरती. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होतोय आणि कार्तिक हा फलंदाज मात्र बाद होतोय. तर कार्तिकच्या विकेटचं पतन होतंय. नवीन फलंदाज प्रिन्स मैदानामध्ये दाखल होईल. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 4 चेंडूचं सांगता झाले. कार्तिक वैयक्तिक 12 धावांची खेळी करत माघारी परततोय. चांगला खेळ कार्तिकने देखील 5 चेंडू फेस केले. त्या 6 चेंडूमध्ये 12 धावांचे अगदी 200च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या गेल्या वन सोल्युशन 48 या संघाकडून. सत्तावन्न धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
यावेळेस चांगला फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे की काय. राजू चेंडू खाली येतोय आणि नक्कीच एलिव्हेशन कुठेतरी चुकलंय. टायमिंग प्रॉपर होतं परंतु ताकद कुठेतरी कमी पडली आणि ज्या अर्धशतकाची चर्चा करत होतो त्या अर्धशतकाला मात्र पूर्णविराम मिळतोय कारण की अक्षय मुसळे हा फलंदाज बाद होते. विकेटचं पतन, तिसरा धक्का, तिसरा हादरा, वन सोल्युशन 48 या संघाला लाभला जातोय. तर वैयक्तिक 40 धावांची घनघाती फलंदाजी. मित्रांनो अक्षय मुसे याची फलंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काही फलंदाजी केली ज्या पद्धतीने जर पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी धावसंख्या मंदावली होती. त्यानंतर मात्र ज्या क्षणी अक्षय मुसे हा फलंदाज स्ट्राईकला गेला त्यानंतर मात्र अगदी धावांचा पाऊस या खेळाडूंना मैदानामध्ये पाडला. तर नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय फलंदाज चिल्या, तर स्ट्रायकिंगला फलंदाज प्रिन्स असेल. शेवटचा चेंडू असेल प्रिन्सकडे आणि नक्कीच एक शेवटच्या चेंडूवरती षटकार चौकारांची अपेक्षा असेल संघाच्या वन सोल्युशन 48 या संघाकडून आणि प्रिन्सला त्या कामगिरीसाठी मैदानामध्ये पाठवले गेले, दाखल केले गेले आणि प्रिन्स या शेवटच्या चेंडूवरती षटकार चौकार खेचतोय की श्री आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवून हा डॉट बॉल करतोय हे देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत धावपालकावरती धावा लागल्या 57 धावा. शेवटचा चेंडू प्रिन्स तयार होतोय. यावेळेस मात्र प्रिन्सवरती मात्र चांगली गोलंदाजी केली श्रिया गोलंदाजानं. शेवटचा चेंडू डी स्वरूपात 1 धाव, 58 धावा, 59 धावांचं आव्हान उभं केलं गेलं ते एकदंत 11 घनसोली या संघाच्या विरोधात. तर विनंती असेल वन सोल्युशन 48 संघ कारावे. आपण ज्यावेळेस जर पाहिलं तर हा सामना सुरू करण्या अगोदर ज्या पद्धतीनं अगदी उशीर झाला होता, कुठेतरी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून हे वेळेचं बंधन पाळायचं आहे. यानंतर टॉससाठी आमंत्रित केलं जाईल साई एकविरा वाडेकर संघ, त्याचबरोबर कोपरखेन 11 कोपरखेन संघ या दोन्ही संघाचे कॅप्टन. तर या ठिकाणी लगेचच यायचं या व्यासपीठाच्या दिशेनं कोपरखेन 11 कोपरखेन संघ, त्याचबरोबर साई एकविरा वाडेकर संघ कृपया टॉससाठी यायचं आपणाला आमंत्रित केलं जाईल. मित्रांनो वेळ आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अगदी थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसाची चाहूल ज्या पद्धतीने जर पाहिलं तर लागलेले आहे. अगदी कमी वेळेचा दिवस, सायंकाळी अगदी लवकर सूर्यप्रकाश मावळतो. त्या योग्य सूर्यप्रकाशामध्ये ही स्पर्धा कव्हर करायची आहे. विनंती असेल कोपरखेन 11 कोपरखेन संघ, त्याचबरोबर साई एकविरा वाडेकर संघ दोन्ही संघाचे कॅप्टन जर समालोचकाचा आवाज जर आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर कृपया या सूचनेकडे गांभीर्याने घ्यायचं आहे. लगेचच टॉससाठी यायचं आहे. वेळेचं बंधन पाळावं लागतं. अगदी जर तुम्ही स्टेशनवरती 1 मिनिट लेट गेला तर ती ट्रेन तुमच्यासाठी थांबत नाही. तशा प्रकारचे आयोजन तुमच्यासाठी थांबणार नाही. मित्रांनो लगेचच यायचं आहे.
24 चेंडू 59 धावांची गरज. एकदंत 11 घनसोली या संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते प्रिन्स या गोलंदाजाला पॉवर प्लेत एक निर्णायक षटक. राजू कंक त्याचबरोबर अमर. राजू कंक असेल स्ट्रायकिंग एंडला, त्याचबरोबर अमर. आणि सातारा परिसरातील जर पाहिलं तर दोन नामवंत फलंदाज एकदंत 11 घनसोली या संघाची सलामीची जोडी म्हणून मैदानामध्ये उतरलेली आहे. 24 चेंडू 59 धावा. कित्येक वेळा या फलंदाजाने असा कारनामा केला आहे, परंतु आज मात्र गाठ पडलेली आहे ती वन सोल्युशन 48 कारावे या संघाच्या विरोधात. आज मात्र राजू कंक त्याचबरोबर अमर यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील, मोठ्या आशा असतील. एकदंत 11 घनसोली या संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये समोर असेल. फलंदाज राजू कंक, कराड तालुका. यावेळेस पहिल्या चेंडूला सन्मान दिला, सावधानपूर्वक स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. राजू कंक कराड तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, संघर्ष केला जातोय आणि नक्कीच संघर्ष तुम्हाला सामर्थ्य निर्माण करतं. तो संघर्ष करावा लागेल. या ठिकाणी एकदंत घनसोली गोलंदाजीमध्ये अपयश ठरलोय, फलंदाजीमध्ये मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र अफलातून फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा लाजवाब फटका राजू कंकच्या बॅटमधून येतोय. हा चौकार. डीजे थँक्यू डीजे. तर संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश अगदी 4 धावांनिशी या ठिकाणी केला जातोय. यावेळेस मात्र सरळ रेषेत स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सीमारेषा पार आणि हा येतोय खणखणीत चौकार. आणि नक्कीच लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार. थँक्यू डीजे. आणि नक्कीच जर पाहिलं तर सुरुवातीच्या 2 चेंडूवरती गोलंदाज वर्चस्व गाजवत होता, त्यानंतर मात्र फलंदाज राजू कंक याने देखील आपला बोलबाला, आपलं नाव या ठिकाणी गाजवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार खेचले गेलेत, 8 धावा धावपुरती लागले गेले. अशा प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा असेल एकदंत 11 घनसोली या संघाला. यावेळेस मात्र बीट करतोय, चांगली गोलंदाजी, स्विंग इन मेस, अवे फ्रॉम बॉडी, शरीराचा वेध घेणारा चेंडू या ठिकाणी फेकला गेला गोलंदाज प्रिन्स या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि नक्कीच दाखवलं जातंय वन सोल्युशन 48 संघाकडून मला विश्वासानं पहिले षटक हाताळण्यासाठी का दिले गेले आणि माझ्या हातामध्ये चेंडू का सोपवला गेला. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन पाहायला मिळालं. षटकाचे होते सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या आकड्यावरती आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रिन्स या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी 2 पहिले सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर सलग 2 चौकार, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 2 चेंडू निर्धाव. अगदी एखादा मोबाईल क्रमांक पाहतो तशा पद्धतीचा धावसंख्या या ठिकाणी राजू कंकच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि एकदंत 11 घनसोली या संघाची देखील पाहायला मिळाली. 8 धावा धावपरती लागला गेला, कोणताही गडीबाद जरूर झालेला नाही, परंतु त्यानंतर मात्र इथून पुढचा प्रवास जर पाहिला तर 58 धावांचं टार्गेट, तर अजून देखील 18 चेंडू 51 धावा, म्हणजे प्रति षटक तुम्हाला 17 धावा या ठिकाणी करावे लागतील. एकदंत 11 घनसोली या संघाला प्रत्येक षटकागणिक 17 धावा कुटावे लागतील. 17 धावा या ठिकाणी या गोलंदाजावरती मारावे लागतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमर, ज्या खेळाडूची चर्चा करत होतो, ज्या खेळाडूने गोलंदाजीमध्ये 19 धावा खर्च केल्या, आता मात्र फलंदाजीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र अमरच्या बॅटमधून पहिलाच लॉंग ऑफ रिजन मध्ये, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय आर पार सीमा रेषा पार आणि हा येतोय ब्रँडेड षटकार. डीजे तर
पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं होतं गोलंदाज आनंद बालाजी. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र चांगला फटका पाहायला मिळाला, कलात्मक शॉट या ठिकाणी अमरच्या बॅटमधून. परंतु या ठिकाणी धावा घेणं गरजेचं होतं, धावा येणं गरजेचं होतं. धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचं असेल. या ठिकाणी एकदंत 11 घनसोली ज्या पद्धतीचा प्रवास जर पाहिला यावेळेस अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रिन्स फेकी करेल तोपर्यंत घेतली गेली एक धाव. इथे कुठेतरी दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न या एकदंत 11 घनसोली या संघाकडून केला जात नाही. जर पाहिलं तर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, धावफलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती, 16 या आकड्यावरती, 16 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रिन्स येतोय चेंडू खाली. फलंदाज क्रमांक बाद, विकेटचं पतन, विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. आइए डीजे आपके माध्यम से सुमधुर संगीत. डीजे. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं अमर बाद झाल्यानंतर राजूला फलंदाजीसाठी पाठवलं गेलं, यावेळेस मात्र चांगला फटका येतोय. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत चेंडू गॅदर करेल, फेकी करेल. अगदी वेगाने चेंडू या ठिकाणी फेकला गेला, चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. दोन षटक या ठिकाणी जर पाहिले तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 17 धावा धावपती लागली गेल्या, जिथे प्रत्येक षटकागणेच 17 धावांची गरज असेल ते एकदंत 11 घनसोली. यावेळेस मात्र थोडासा दबाव वाढला जाईल, टार्गेट वाढलं जाईल. 13 चेंडू 42 धावांची गरज अजून देखील आहे. चांगली गोलंदाजी आनंद बालाजी. जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं असतं. तोच कमबॅक केला ज्या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती षटकारानं फलंदाजांनी स्वागत केलं. त्यानंतर मात्र गोलंदाजी जर पाहिली तर लाजवाब गोलंदाजी. 2 षटकाचे होते सांगता 17 धावा धावपुरती लागल्या गेल्या, 9 धावा खर्च केले. थँक्यू डीजे. तर 42 धावांची गरज, 12 चेंडू 42 धावा. यावेळेस पहिला चेंडू नकारात्मक चेंडू, पंच आमच्याकडे कुठेतरी इशारा करतायत नो बॉलची सांगता फ्री चेंडू असेल. आणि नक्कीच फ्रीचा चेंडू, या चेंडूवरती षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय की काय राजू कंक. ज्या खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा असतील या एकदंत 11 घनसोली या संघाचा एक्का ज्याला संबोधलं जातं, तर या ठिकाणी डेड बॉलची सांगता होते. कुठेतरी रनअप घेताना अडथळा निर्माण झाला. यावेळेस फ्रीडचा चेंडू कोलोर टप्प्याचा चेंडू होता. अभय गोलंदाजीसाठी चांगल्या रीतीने चेंडू लॉंग ऑन रिजनमध्ये फटका केला. त्या ठिकाणी प्रिन्स चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव जरूर घेतली जाईल. एका धावेने धावफलक 19 आकड्यावरती. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर बोनसे सागर भरताय, परंतु ज्या पद्धतीनं वन सोल्युशन 48 या संघानं सागर निर्माण केलाय, अगदी 59 धावांचा डोंगर रचला गेलाय. हा डोंगर पार करत असताना कुठेतरी दम लागला जातोय, थांबले जात आहे ते एकदंत 11 घनसोली संघ. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. इक्के दुक्के से कुछ नाही होएगा भाई, कुछ करना येतो इधर बडा करना पडेगा. कारण की 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटकार चौकारांची गरज असेल. यावेळेस मात्र राजूच्या बॅटमधून
एक्स्ट्रा पॉइंट मध्ये फटका केला, एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय, तोपर्यंत चेंडूला पाठवलं जाईल सीमारेषा पार आणि हा येतोय चौकार. डीजे या. डिस्टेंस लर्निंग से ग्रेजुएशन कैसे करें? तर नक्कीच चौकार जर पाहिला तर अगदी या चौकाराला शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली, वाट बघावी लागली अगदी फलंदाजाला, प्रेक्षकांना आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणी फंबल झाला आणि हा चौकार नशिबाचा चौकार. तर टॉससाठी पुन्हा एकदा कोपरखेन 11 साई एकविरा वाडेकर संघ उपस्थित आहे. आपणाला पुन्हा एकदा कॉल दिला जातोय, एक नम्रतेची विनंती केली जाते. कोपरखेन 11 कोपरखेन संघ टॉससाठी यायचंय. यावेळेस मात्र राजूच्या बॅटमधून निघतोय खणखणीत आणि हाय आणि हँडसम षटकार. तर आता मात्र समीकरण जर पाहिलं तर या षटकाराने कुठेतरी जान आणले, कुठेतरी संजीवनी निर्माण केले. पुन्हा एकदा कमबॅक करून देईल हा षटकार. यावेळेस राजूच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा येतोय दुसरा खणखणीत ब्रँडेड षटकार. थँक्यू. तर मित्रांनो 35 धावा धावपती लागले गेले. आता मात्र समीकरण बदलले. ज्या पद्धतीनं राजूचा चौकार त्यानंतर मारलेले 2 षटकार, अगदी 16 धावा या गोलंदाजाला कुठल्या गेल्या. आता मात्र समीकरण जर पाहिले तर 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो, कधी तुम्हाला हिरो बनवतं तर कधी तुम्हाला झिरो बनवतं. ज्या पद्धतीनं वन सोल्युशन 48 कारावे संघ सुरुवातीच्या 2 षटकामध्ये अगदी वर्चस्व निर्माण केले होते, या सामन्यामध्ये जान निर्माण केले होते. परंतु ज्या पद्धतीनं अभय गोलंदाजी झाला त्यानंतर मात्र फलंदाज राजू मात्र चांगली फलंदाजी करतोय. 8 चेंडू 24 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका केला, एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. दुसरी धाव देखील धावून काढण्याचा प्रयत्न, तिसरी धाव होते की काय, परंतु थांबवलं गेलंय. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर राजू चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या लय मध्ये आहे. त्याला जास्तीत जास्त संधी कशी दिली जाईल हा प्रयत्न केला जातोय एक दंत 11 घनसोली या संघाकडून. धावफलक वाढला जातोय 37 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. 7 चेंडू 22 धावा. अजून देखील या चेंडूवरती जर एक मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा घनसोली 11 या संघ, एकदंत घनसोली हा संघ यावेळेस मात्र लाजवाब गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अभय या गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 षटकाचे होते सांगता. 6 चेंडू 21 धावांची गरज विजयासाठी. थँक्यू डीजे. तर साई एकविरा वाडेकर टॉससाठी यायचं आहे. साई एकविरा संघ वाडेकर, आपणाला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज विजयासाठी. 6 बॉल 21 रन. तर चिले येथे गोलंदाजीवरती शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज. चिल्या याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. गोलंदाज चिल्या, शेवटचे षटक असेल. 6 बॉल 21 रनची गरज विजयासाठी. एकदंत 11 घनसोली या संघाच्या फलंदाजीकडे जर पाहिलं तर 5 चेंडू 19 धावांची वैयक्तिक खेळी राजूच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला फटका गेलाय, गपलत होते, चुकी होते, एक धाव घेतली गेली.
विकास नेर्लेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तर टॉससाठी पुन्हा एकदा आमंत्रित केले जाते. या ठिकाणी टॉस केला जातोय कोपरखेन 11 कोपरखेने संघ, त्याचबरोबर साई एकवीरा वाडेकर संघ. तर कोपरखेने 11 या ठिकाणी टॉस जिंकलाय. आपला निर्णय लवकरात लवकर या आयोजन कक्षापर्यंत पोहोचवायचा आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी पुढील सामना खेळला जाईल. तर 5 चेंडू 19 धावांची गरज. अजून देखील जर पाहिलं तर या सामन्यामध्ये जान आहे आणि ती जान निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केले जाते. ते एकदंत 11 घनसोली या संघाकडून, राजू या फलंदाजाकडून. राजू मध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती धमक आहे. आज मात्र मोठ्या जिद्दीनं खेळावं लागेल. आज एकदंत 11 या संघाला जर 5 चेंडू 19 धावा जर या राजू या फलंदाजानं काढून दिल्या तर पुढचे अनेक वर्ष राजू या फलंदाजाचं नाव, राजू या फलंदाजाचा धबधबा निर्माण होईल. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, ज्या राजू नावाची चर्चा करत होती त्या चर्चेला लागतोय पूर्ण विराम आणि राजू माघारी जातोय. डीजे ते ओव्हर द विकेट मारा करेल राजूसाठी. यावेळेस मात्र राजू देखील जर पाहिलं तर अगदी आपल्या फिंगर रोल केले जात आहेत. गोलंदाज चिलेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं ज्या कर्णधाराने या चिल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ ठरवताना मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज चिले. आता मात्र समीकरण बदलले. येणारे 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. म्हणजे 3 चेंडूवरती सलग 3 षटकाराची आवश्यकता असेल. 3 चेंडू 3 षटकार 18 धावा. काय होतंय यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या डोक्यावरून अगदी सीमारेषे बाहेर पाठवलंय आणि हा येतोय ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. 2 चेंडू 12 धावांची गरज. ज्या पद्धतीनं जर पाहिलं तर सामना कधी एकदंत 11 घनसोली या संघाच्या बाजूने झुकला जातोय तर कधी वन सोल्युशन 48 या संघाला देखील अगदी चुरस निर्माण करतोय. अगदी चुरशीचा सामना. 2 चेंडू 12 धावा आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच एक निर्णायक सामना, एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. चिले निघतोय गोलंदाजीवरती. यावेळेस मात्र राजूचं टायमिंग कुठेतरी फसलं जातंय. ताकद देखील कमी पडली जाते. फलंदाज बाद होतोय आणि त्या चर्चेला मात्र पुन्हा एकदा पूर्ण विराम भेटतोय. राजूने देखील चर्चा केली होती आपल्या नावाची. राजू देखील माघारी परततोय. नवीन फलंदाज दिलीप मैदानामध्ये दाखल होईल. आता मात्र 1 चेंडू 12 धावा. सामन्याचं जर समीकरण पाहिलं तर औपचारिकता शिल्लक असेल. 1 चेंडू 12 धावा. अगदी एखादा चमत्कार वाचू शकेल परंतु इथे कोणताही चमत्कार होऊ शकणार नाही. कारण क्रिकेटमध्ये चमत्कार नमस्कार याला फारसं काही स्थान नसतं. तर स्थान असतं ते तुमच्यातील क्रिकेटला, तुमच्यातील खेळाला आणि तो चांगला खेळ या ठिकाणी वन सोल्युशन 48 कारावे या संघाने दाखवलाय. 1 चेंडू 12 धावा. या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी केली जाते. वन सोल्युशन 48 संघ पहिल्या फेरीत विजय होतोय. विजय संघाचं BS बॉईज दिवा कोळीवाडा आयोजित BS कप 2021 या क्रीडा स्पर्धेदरम्यान हार्दिक अभिनंदन.
तर या ठिकाणी एकदंत 11 घनसोली या संघाने देखील एक चांगली लढत चांगलं बॅटल रंगवलं गेलं. त्यांचं देखील या BS बॉईज कप 2021 या क्रीडा स्पर्धेदरम्यान मनपूर्वक आभार. तर पुढील सामना कोपरखेने 11 कोपरखेने विरुद्ध संघ आपण जर पाहिलं तर साई एकविरा संघ वाडेगर या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच खेळली जाईल. गोलंदाजी स्वीकारली, टॉस जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते साई एकविरा वाडेगर या संघाला लगेचच मैदानामध्ये लाईनअप करून जायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपणाला विनंती असेल कोपरखेने 11 कोपरखेने संघ लाईनअप करून मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब अक्षय मुसे याच्या नावावरती नोंदवलं जाते. आपल्या घणाघाती फलंदाजीमधून 40 धावांची फलंदाजी ज्या फलंदाजाने या मैदानावरती प्रकट केले, तब्बल 4 षटकार 2 चौकार, या चौकारांच्या साह्याने अगदी 40 धावा कुठल्या गेल्या